नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस प्रमाणे जो आपला सायन्सचा थर्ड लेसन होता, लेट्स सेपरेट द कंपोनंट्स. या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. या आधी मी या लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला सुरुवात करूया. लेट्स सेपरेट द कंपोनंट्स, सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स. इथे बघा काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचे आहे. इन मॅग्नेटिक सेपरेशन डॅश इज यूज. मॅग्नेटिक सेपरेशन साठी कोणती मेथड यूज केली जाते? मग डिफरन्स इन डेन्सिटीचा केला जातो का? नाही केला जात. मग डिफरन्स इन साईजचा केला जातो का? नाही केला जात. मग काय आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा यूज केला जातो. आणि सोल्युबिलिटी प्रॉपर्टी तर ह्याचा पण नाही केला जात. मग करेक्ट ऑप्शन कोणता आहे? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मग आपण इथे लिहिणार मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा यूज करतो आपण, बरोबर. देन सेकंड आहे टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम वीट द मेथड इज युजफुल. आता आपल्याला माहिती आहे की गव्हातनं आपण खडे निवडताना कोणती मेथड यूज करतो? आपण कोणती करतो? हँड पिकिंग आहे. तर मग इथे आपल्याला लिहावं लागेल हँड PICKING, हँड पिकिंगचा यूज करतो. देन नेक्स्ट आपलं आहे alum dissolved in water can be separated using this method. आता alum आपल्याला माहिती आहे तुरटी पाण्यामध्ये डिझॉल्व झाली. आता ती तुरटी आपल्याला पाण्यातून वेगळी करायची आहे, तर आपण कोणती मेथड यूज करणार? तर आपण त्याच्यासाठी इव्हॅपोरेशन ही मेथड यूज करणार आहे. कोणती? इव्हॅपोरेशन. म्हणजे बाष्पीभवन मध्ये काय होणार आहे, पाण्याची वाफ होऊन जाईल आणि alum तर त्याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही. मग ते ती तशीच राहिलेली alum आपल्याला मिळणार आहे आणि ती मेथड कोणती आहे? इव्हॅपोरेशन. नेक्स्ट 4 नंबरचा आहे देयर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स विथ मिल्क. सेपरेटिंग द मिल्क वॉटर विल बी पॉसिबल थ्रू दिस मेथड. मग आता आपण बघितलेलं आहे की सेपरेशन ही मेथड आपण केव्हा यूज करतो? की जेव्हा दोन वेगवेगळे कंपोनंट्स असतात आणि ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, त्यावेळेला सेपरेशन ही मेथड आपण यूज करत असतो. पण आता मिल्क आणि पाणी हे तर एकामध्ये मिक्स होऊन जाते. मग आता एकमेकांमध्ये मिक्स झालं तर आपल्याला कुठली मेथड इथे यूज पडणार आहे का? नाही. म्हणून नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड हे करेक्ट ऑप्शन आहे. देन आपला सेकंड क्वेश्चन आहे स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स अँड इफ फॉल्स स्टेट व्हाय. तर आपलं काय आहे, सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स काय आहे? द फिल्टरेशन मेथड इज यूज टू सेपरेट सबस्टन्स दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन अ लिक्विड. मग आता काय आहे, आपल्याला फिल्टरेशन मेथडमध्ये आपण काय करतो की सेपरेट सबस्टन्स दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन लिक्विड. म्हणजे आपण फिल्टरेशन करताना जे सबस्टन्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही तेव्हाच आपण फिल्टरेशन ही मेथड यूज करतो. तर आपला आन्सर काय आहे? करेक्ट आहे. बघा इथे फिल्टर पेपर पण दिलेला आहे आणि पाण्यामध्ये इनसोल्युबल सबस्टन्स आहे, ते वरती राहून जातात फिल्टर पेपरला आणि खाली काय आहे, चांगलं क्लीन वॉटर आपल्याला मिळून जाते. देन सेकंड काय आहे, युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. मग आता काय आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स. मग म्हणजे आपण गार्बेज मधून, कचरामधून जेव्हा आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा यूज करतो तर काय आहे, सगळे मेटल्स त्याच्यामधून सेपरेट होतात. तर नाही, सगळेच नाही होत. नॉट ऑल मेटल्स आर मॅग्नेटिक. म्हणजे सगळेच मेटल्स मॅग्नेटिक असतात का? नाही. ओनली मॅग्नेटिक मेटल्स कॅन बी सेपरेटेड युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे असेच मेटल त्याच्यापासून सेपरेट होणार. आणि ते कोणते कोणते आहे? आयर्न आहे, कोबाल्ट आहे. आपण बघितलं नाही का लेसनच्या एक्सप्लेनेशनच्या वेळेला. म्हणून सगळेच मेटल्स सेपरेट होणार का? नाही. म्हणून आपला आन्सर आहे फॉल्स. देन थर्ड सेंटेन्स आहे द सेडमेंटेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम द सी वॉटर. आता सेडमेंटेशन निवळणे ही आपण बघितलेलं आहे की ही मेथड आपल्याला सॉल्ट बनवण्यासाठी, समुद्राचं जे पाणी असते त्याच्यापासून सॉल्ट बनवण्यासाठी उपयोगी आहे का? नाही. कारण की सेडमेंटेशन इज यूज टू सेपरेट इनसोल्युबल सॉलिड. कशासाठी? इनसोल्युबल जे सॉलिड असते त्याला सेपरेट करण्यासाठी. जे लिक्विड मधलं इनसोल्युबल त्याच्यामध्ये जे मिक्स होत नाही ते सॉलिड वेगळं करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करतो? सेडमेंटेशन. मग आता काय आहे, त्याच्यामुळे सॉल्ट वेगळं होणार का? नाही. फोर्थ सेंटेन्स आहे द विनोइंग मेथड इज यूज टू सेपरेट लाईट वेट
डेब्रिज फ्रॉम द ग्रेन्स. मग आता बरोबर आहे की लाईट वेट म्हणजे हलके जे असतात ते कचरा आहे वगैरे ते वेगळं करण्यासाठी विनोईंग ही आपण मेथड यूज करतो, आपण नाही का पाखडणे असं म्हटलं आहे. तर हे सेंटेन्स काय आपलं ट्रू आहे. देन 5th नंबरचं काय आहे, द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. आता डिकॅन्टेशन, आता याच्यामध्ये आपण 2 लिक्विड वेगळे करू शकतो, एक जड आहे एक हलका आहे, असे वेगळे आपण सेपरेट करू शकतो नाही का आपण. आणि हे सेंटेन्स काय आहे ट्रू आहे. तर आता डिकॅन्टेशन मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, ऑइल आणि पाण्याचं बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये इनसोल्युबल नव्हते म्हणून ते 2 लिक्विड आपण सेपरेट करू शकले, का बरं, त्यांची डेन्सिटी ही वेगळी आहे म्हणून. नेक्स्ट आपला थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय आहे, फॉर विच मेथड ऑफ मिक्सचर इज यूज फिल्टरेशन मेथड युजफुल अँड हाऊ. आता कोणत्या मिक्सचरसाठी आपल्याला फिल्टरेशन ही मेथड युजफुल आहे आणि का. तर आता बघा, द फिल्टरेशन मेथड इज युजफुल फॉर सेपरेटिंग अँड इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. आता लिक्विडमध्ये जे इनसोल्युबल सॉलिड असतात, जे मिक्स न होणारे घटक असतात, ते वेगळे करण्यासाठी आपण फिल्टरेशन ही मेथड यूज करतो, बरोबर. द मिक्सचर इज पोअर्ड थ्रू अ फिल्टर पेपर ऑर अ क्लॉथ. आता याच्यासाठी काय करते, त्याच्यामध्ये इनसोल्युबल घटक मिक्स झालेले असतात, मग आपण काय करतो, एखाद्या कॉटनचा कापड घेतो, त्याच्यावरून ते पाणी ओततो आणि वरती जे आपला गाळ कचरा वगैरे राहतो आणि खाली पाणी फिल्टर होऊन येते, किंवा आपण फिल्टर पेपरचा सुद्धा यूज करतो. द सॉलिड रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर व्हाईल द लिक्विड पासेस द थ्रू. म्हणजेच काय होते, त्याच्यातनं म्हणजे जे सॉलिड राहते, जे त्याच्यामध्ये मिक्स नाही होते, फिल्टर पेपरवरच राहते आणि लिक्विड खाली पडते. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, देन हाऊ विल यू सेपरेट द सॉडस्ट मिक्स्ड इन अ कंटेनर ऑफ वॉटर. मग आता सॉडस्ट आहे, तर आता सॉ म्हणजे भुसा आहे, तर भुसाची जो भुसा आहे तो पाण्याच्या कंटेनरमध्ये मिक्स झाला, तर मग आता आपण हे कसं करणार, सॉडस्ट फ्लोट्स ऑन वॉटर बिकॉज इट इज लायटर दॅन अ वॉटर. सॉडस्ट म्हणजे काय, भुसा, ठीक आहे. आता हा भुसा आपल्याला माहिती आहे लाकूड हे पाण्यापेक्षा हलकं असते, मग सॉडस्ट हे सुद्धा काय असते, पाण्यापेक्षा काय आहे, हलकं असते. अँड इट कॅन बी सेपरेटेड बाय डिकॅन्टेशन. मग काय होते, डिकॅन्टेशन म्हणजे आपण थोड्या वेळ त्याला स्थिर राहू दिलं, अँड अलाउ द सॉडस्ट टू फ्लोट. मग थोडं अँड then carefully pour the water into the another container, leaving the sawdust behind or skim the sawdust from the surface. मग आता आपण काय करणार, भुसा हा हलका राहतो, मग आपण त्याला थोडा वेळ राहू देणार आणि आपण काय करणार, नंतर हळूवार दुसऱ्या भांड्यामध्ये ते पाणी हे करेल, तर त्याच्यामुळे काय होणार की वॉटर कलेक्टेड म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी स्वच्छ होऊन जाईल आणि त्याच्यातला जो सॉडस्ट आहे किंवा जो भुसा आहे तो तिथेच राहून जाणार किंवा साईडला आपण ते वरचं काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे मिक्स करू शकतो. देन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, while working a carpenter finds that iron nails have mixed with sawdust. आता कार्पेंटर म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सुतार लोक काम करत आहे, मग त्यांना काय लक्षात आलं की सॉडस्ट म्हणजे जे त्यांचा भुसा आहे लाकडाचा, ते बारीक भुकटी आहे, त्याच्यामध्ये काय झालं, सम आयर्न नेल्स म्हणजे लोखंडी खिळे, आपले लोखंडचे खिळे असतात ना, ते त्याच्यामध्ये मिक्स झाले. विच डिफरंट मेथड्स कॅन बी कार्पेंटर यूज टू सेपरेट देम. आता त्याच्यामध्ये त्या भुसेमध्ये ते खिळे मिक्स झाले, मग आता याच्यासाठी ती कोणती मेथड यूज करणार, अँड विच ऑफ दिस मेथड इज इझिएस्ट. आणि याच्यापैकी कुठली मेथड ही इझी राहणार आहे. मग आता बघा काय करणार आहे, कार्पेंटर कॅन सेपरेट द आयर्न नेल्स फ्रॉम द सॉडस्ट बाय, म्हणजे आता ते कशाने करणार आहे, एक आहे हँड पिकिंग, तुम्हाला माहिती आहे त्याच्यातला त्या भुसामधला एक एक आपण त्या खिळा वेचून काढणार, एक हँड पिकिंग झालं. आणि दुसरं काय आहे, मॅग्नेटिक सेपरेशन युजिंग अ मॅग्नेट, म्हणजेच मॅग्नेटचा यूज करून, कारण की काय आहे, कशाने बनलेले आहेत ते नेल्स आयर्नने बनलेले आहेत आणि आयर्न कशाला, मॅग्नेटला अट्रॅक्ट करतो, म्हणजे मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात, त्यामुळे काय आहे, इझिएस्ट मेथड इज मॅग्नेटिक सेपरेशन बिकॉज द मॅग्नेट अट्रॅक्ट्स द आयर्न
nails quickly leaving the sawdust behind. म्हणजे ते पटकन अट्रॅक्ट करतील आणि म्हणूनच ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, नेक्स्ट आपला क्वेश्चन काय आहे. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे. इन द वर्ड सर्च ऑफ बिलो सम वर्ड्स रिलेटेड टू सेपरेशन्स आर गिवन. मग वन एक्झाम्पल हॅज बीन सर्कल्ड फॉर यू अँड फाइंड ऑल सच वर्ड्स इन द वर्ड सर्च अँड राईट देम डाऊन. मग आता आपल्याला तिथे एक कॉलम दिलेला आहे आणि तिथे आपल्याला ते क्रॉस मध्ये किंवा वर्टिकल, हॉरिझॉन्टल असे वर्ड्स फाइंड आउट करायचे आहे. तर मित्रांनो, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, पण त्यातले वर्ड्स कोणते आहेत ते इथे मी लिहून दिलेले आहेत. कोणते आहे? सेगमेंटेशन आहे, हँड पिकिंग आहे, विनोईंग आहे, डिकेंटेशन, सिविंग, मॅग्नेटिक सेपरेशन, इव्हॅपोरेशन अँड फिल्टरेशन. हे वर्ड्स तुम्हाला तिथे मिळणार आहे. तर हे तुम्हाला स्वतःला करायचं आहे. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. लगेचच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.